एक असा आजार ज्यामुळे पेरू या देशाला 8 जुलै 2023 रोजी आपल्या संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 90 दिवसांची मेडिकल इमर्जन्सी घोषित करावी लागली होती। एक असा आजार ज्यामध्ये पॅरालिसिस अर्थात अर्धांग वायू सारख्या गंभीर आजारांचा देखील धोका हा रुग्णांना जाणवतो। हा आजार म्हणजे GBS अर्थात गुलियन बॅरे सिंड्रोम आणि हा आजार आता पुण्यामध्ये शिरकाव करून बसलाय। या आजारामुळे मागच्या 1 हप्त्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 110 रुग्ण हे या आजाराचे सापडले असून जवळजवळ 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि परवाच्याच दिवशी एक 64 वर्षीय महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाला आणि संपूर्ण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष या आजाराने आपल्याकडे वळवून घेतले। हा आजार GBS याची नेमकी लक्षणं काय आहेत, याची कारणं काय आहेत, हा आजार कशामुळे होतो आणि याच्यावर उपचार काय आहेत, या संपूर्ण संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी निखिल वने शिवगर्जना महाराष्ट्राची या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो। सर्वात प्रथम आपण GBS संदर्भात थोडी माहिती घेऊया। गुलियन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर असा आजार आहे। हा आजार मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो। कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूमुळे आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे हा आजार होतो। राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांनी केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की दूषित अन्न आणि पाण्यातून याची बाधा लोकांना होते। यात शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेने स्वतःच्याच नर्वस सिस्टीमवर हल्ला केला जातो। यामुळे स्नायूंना जाणाऱ्या मज्जातंतूवर परिणाम होतो, ज्यामुळे स्नायूंची कमजोरी, लकवा किंवा अधुता होऊ शकते। हा आजार वेगाने उग्र रूप धारण करू शकतो। आता आपण हा GBS होण्यामागची नेमकी कारणं काय काय ती आपण जाणून घेऊया। GBS हा आजार होण्यामागची अचूक कारणं जरी माहीत नसली तरी हा आजार इम्यून सिस्टीमच्या चुकीच्या प्रतिक्रियेने होतो इतके मात्र नक्की। याला व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गामुळे चालना मिळते, जसे की कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी, अन्नातून विषबाधा, फ्लू किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन, कोविड-19 किंवा इतर व्हायरल संसर्ग, काही वेळा लसीकरणानंतर देखील हा आजार दिसून येतो। आता ही तर होती GBSची कारणं, पण आता आपण बघूया गुलियन बॅरे सिंड्रोम याची लक्षणं नेमकी काय काय। हात व पाय सुन्न होणे, हातापायांना मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, हात व पाय हलवण्यास अडचण होणे, श्वास घेण्यास त्रास निर्माण होणे, रक्तदाब अनियमित होणे, हार्टबीटमध्ये बदल होणे, चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होणे जसे की बोलणे, चघळणे अत्यंत कठीण होणे, गंभीर लक्षणे बघायची झाली तर संपूर्ण लकवा मारणे, श्वसन प्रणालीवर परिणाम होऊन व्हेंटिलेटरची गरज पडू शकते। आता आपण बघूया एखाद्या व्यक्तीला GBS हा झाला आहे हे कसं ओळखलं जातं आणि त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या चाचण्या केल्या जातात। यामध्ये सर्वात आधी रुग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासून रुग्णाच्या सुरुवातीच्या लक्षणांचा मागोवा घेतला जातो। तसेच रुग्णाची शारीरिक तपासणी करून स्नायूंची ताकद आणि हालचालींचा अभ्यास देखील केला जातो। यामध्ये लंबर पंक्चर अर्थात CSF टेस्ट करून मेंदू आणि मज्जा स्नायूंमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढलेले दिसते। तसेच EMG अर्थात इलेक्ट्रोमायोग्राफी करून मज्जातंतूंमधील संदेशवहनाचे निरीक्षण देखील केले जाते। नर्व कंडक्शन स्टडीज करून नर्व सिग्नल कसे कार्य करत आहेत हे देखील यामध्ये तपासले जाते। एखाद्या व्यक्तीला GBS हा आजार झाला की त्याच्यावर नेमके उपचार कोणत्या पद्धतीने केले जातात, ते कसे कसे केले जातात ते आपण आता बघूया। यामध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असून हा आजार गंभीर असल्यामुळे काही रुग्णांना ICU मध्ये देखील निरीक्षणाखाली ठेवावे लागते। तसेच यामध्ये इम्युनोथेरपीचा देखील वापर केला जातो। प्लाझ्माफेरेसिस करून रुग्णाच्या रक्तातील हानिकारक अँटीबॉडीज काढून टाकले जातात। तसेच इम्युनोग्लोब्युलिन थेरपी करून अर्थात IVIG करून रोगप्रतिकारक प्रणालीच्या चुकीच्या प्रतिक्रियांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात। श्वास घेण्यासाठी मदत होण्यासाठी काही रुग्णांना व्हेंटिलेटरची देखील गरज पडते। यामध्ये काही रुग्णांना फिजिओथेरपी देखील दिली जाते। तसेच औषधोपचार म्हणून काही रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी पेन किलर्स देखील दिले जातात। तसेच हृदय आणि रक्तदाब नियंत्रणासाठी औषधांचा देखील यामध्ये वापर केला जातो। GBS या आजारासंदर्भात सर्वसामान्य माणसांचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्न आणि त्यांची उत्तरे नेमकी काय काय आहेत ते आता आपण बघूया। GBS या आजारासंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात प्रामुख्याने येणारा प्रश्न म्हणजे GBS हा संसर्गजन्य आजार आहे का? तर नाही, हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही। GBS मधून पूर्ण बरे होणे शक्य आहे का? तर याचे उत्तर आहे होय। आपण वेळेवर उपचार घेतल्यास यातून संपूर्णतः बरे होऊ शकतो। GBS कोणत्या वयोगटातील लोकांना होतो? हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो। प्रामुख्याने प्रौढांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते।
न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कौस्तुभ महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर कौस्तुभ महाजन म्हणाले की हा आजार कुठल्याही वयात होतो, कोणालाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे हा आजार का होतो, कुणाला होतो याचा अंदाज करणं अवघड आहे. हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी असं सांगता येत नाही. मात्र लवकर लक्षणं ओळखून लवकर उपचार घेणं सर्वोत्तम ठरतं आणि रुग्ण पूर्णपणे बरे होतात. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध घेता येतो, तसेच त्यांच्यावरील औषधे देता येतात. प्लेक्स प्लाझ्मा एक्सचेंज म्हणून एक उपचाराचा प्रकार आहे. हा डायलिसिससारखा प्रकार असतो. रक्त फिल्टर केलं जातं आणि रक्तातील शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकल्या जातात, असंही डॉक्टर कौस्तुभ महाजन यांनी नमूद केलं. आता आपण बघूया GBS या आजारातून संपूर्णपणे बरे होऊन बाहेर आलेल्या निलेश अभंग यांचा अनुभव नेमका काय होता. निलेश अभंग म्हणाले की मला 19 जानेवारी 2019 रोजी GBS या आजाराची लागण झाली होती. मी 19 जानेवारीच्या पहाटे व्हेंटिलेटरवर गेलो होतो. तसेच 30 मे 2019 रोजी व्हेंटिलेटरवरून निघालो. तब्बल 4.5 महिने ICUमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण शरीर पॅरालाइज झाले होते. शिवाय फुफ्फुसे पूर्णतः कमकुवत झाली होती, म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र आज मी पूर्णतः दुरुस्त झालो असून शरीरात एकही दोष राहिलेला नाही. माझे संपूर्ण शरीर जे पॅरालाइज होते ते आता फिजिओथेरपी घेतल्यामुळे पूर्णतः पूर्ववत झाले आहे. तेव्हा मित्रांनो, या संपूर्ण आजाराची लक्षणे बघता, तसेच हा आजार ज्या ज्या लोकांना झाला होता त्यापैकी काहींना पॅरालिसिसचा देखील धोका निर्माण झाला होता हे बघता या आजाराची गांभीर्याने आपण दखल घेणे गरजेचे आहे. तसेच यासाठी सतर्कता बाळगणे देखील गरजेचे आहे. तेव्हा मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपला हा संपूर्ण व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लवकरच आपण एका नवीन व्हिडिओसकट भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र.